माझ्या सर्व यूट्यूब परिवारांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। हाय, नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही सर्वजण। तर तुमचं पुन्हा एकदा मी व्हिडिओमध्येच स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस छान आणि मस्त आनंदमय आरोग्यमय जावो हीच ईश्वरीचरणी मी प्रार्थना करते। तर सर्वात आधी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधीच म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये समस्त 15 ऑगस्ट साजरी करतात, दरवर्षी साजरी करतात। तर तो मी थोडासा क्लिप तुम्हाला दाखवणार आहे, व्हिडिओ दाखवणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। जय मातरम। सोसायटीच्या सर्व रहिवाशांना नम्रतेची विनंती आहे की तुम्ही आल्याबद्दल आमच्या सोसायटीतर्फे तुमचे हार्दिक अभिनंदन। असे तिथे कोणाला तरी मुलांना भाषण करायचं आज मी 15 ऑगस्ट बद्दल काही बोलणार आहे। तुम्ही ते निमूटपणे ऐकावी अशी माझी विनंती आहे। 15 माझा असा एक मेरे वतन तू ही हे बघा, हे दृश्य आहे खारघरमधलं सेक्टर 21 मधलं आहे। छान असं बघा, किती दृश्य म्हणजे खूप छान असं वाटतंय आणि तिथे असंख्य लोक झेंडा घेऊन चालताना दिसत आहेत। तर श्रावण महिना चालू झाला आहे, तर आपले उपवास चालू झाले। तर उपवास सोडण्यासाठी छान चमचमीत असं आपल्याला वेगवेगळं काहीतरी हवंच। तर आज मी बनवणार आहे कोथिंबीरची वडी, जी तुमच्याबरोबर पण शेअर करणार आहे। तुम्हाला मी कशी बनवते, कशी सर्व मी दाखवणार आहे। तर चला कोथिंबीरची वडी बनवायची आहे। तर त्यासाठी लागणार आहे सगळ्यात आधी छान अशी कोथिंबीर, जी मी धुवून ठेवली आहे आणि आता बारीक चिरणार आहे त्याला। हे बघा, छान हिरवीगार कोथिंबीर आहे। त्याच्यासाठी लागेल चण्याची डाळ, मी भिजवून ठेवलेली ही चण्याची डाळ। ही पण पद्धत माझ्या आईची आहे, त्या पद्धतीनेच मी वडी करणार आहे। ती डाळ भिजत घालत असते। तर मी जास्त करून चण्याची डाळ टाकत असते, चण्याचं पीठ पण टाकायचं आहे, पण चण्याची डाळ मी हमखास टाकत असते, त्याच्यामुळे खुसखुशीतपणा येतो आणि छान अशी चवीला वडी लागते। त्यासाठी मी चण्याची डाळ टाकतच असते। आळूच्या वडीमध्ये पण चण्याची डाळ टाकत असते, तर थोडी टाकायची, कधी जास्त घ्यायची, असं काही हे नाही, पण चण्याची डाळ टाकायची। त्याच्यासाठी चण्याचं पीठ लागेल आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे, तर थोडंसंच घ्यायचं आहे, त्याने खुसखुशीतपणा येतो। चण्याच्या डाळीने पण येणार, पण तांदळाच्या पिठाने पण येतो। नाही घेतलं तरी ऑप्शनल आहे, ते घेऊ शकता किंवा नाही घेऊ शकत। आणि त्याच्यासाठी लागेल आपल्याला हळद आणि मीठ, आणि ह्याच्यात आहे वाटणामध्ये हिरवी मिरची, लसूण जास्त घ्यायचा, त्याच्यामुळे स्वाद छान लागतो। हिरवी मिरची, लसूण, मी सुकं खोबरं घेत असते, सुकं खोबऱ्यामुळे पण छान थोडीशी चव लागते म्हणून, किंवा नाही घेतलं तरी चालेल, पण मी वड्यांमध्ये सुकं खोबरं पण घेत असते। तर हिरवी मिरची, लसूण, सुकं खोबरं आणि जिरं हे मी आधी वाटून घेणार आहे आणि त्याच्यानंतर चण्याची डाळ वाटून घेणार आहे।
तर चला सुरुवात करूया. आता मिक्सरमध्ये पहिले हे वाटून घेऊया, नंतर मग चण्याची डाळ वाटून घेऊया. तर हे बघा छान वाटून झालंय आपलं. तो मसाला आधी वाटलेला बाजूला काढूया. पण वडी करताना तुम्ही सुक्कं खोबरं नक्की वापरून बघा, खूप छान टेस्ट लागते त्याची. हा आपला मसाला झालेला आहे वाटून. आता आपण ही भिजवलेली डाळ वाटूया. तर हे बघा आपली डाळ वाटून झाली आहे. छान अशी बारीक डाळ वाटून घेतली. ह्या बाजूला डाळ वाटून झाली आहे. इथे हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि थोडं सुक्कं खोबरं हे वाटून झाली आहे, त्याची पेस्ट केली आहे. आता कोथिंबीर चिरून घेते मी बारीक. आपली अशी छान अशी कोथिंबीर चिरून झाली. तर त्याच्यात आपण सगळं मिक्स करूया. तर त्याच्यामध्ये डाळ टाकूया वाटलेली. थोडं चण्याचं पीठ टाकूया. थोडंसंच मी तांदळाचं पीठ टाकणार आहे. आता हे पहिलं मिक्स करूया, पण पीठ जास्त टाकायचंच नाही. जास्त कोथिंबीर आपली दिसली पाहिजे वडीमध्ये. आता हे हळद टाकते. तर वाटलेली मिरची टाकायची. तिखट पाहिजे असेल तिखट टाकू शकता किती पण, किंवा लाल मिरची पण पावडर टाकू शकता कोणाला आवडत असेल तर. पण आपण ह्याच्यात हिरवी मिरची घेतली त्याच्यामुळं लाल मिरची नाही टाकणार मी. आणि आता मीठ टाकायचे. आणि पाणी न टाकता आपल्याला सर्व काढून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे. तीळ पण टाकायचं आपल्याला. हे बघा तीळ मी टाकत असते, ते छान दिसायला पण दिसतं. आणि आता चमच्याचा न वापर करता मी हातानेच मिक्स करून घेणार आहे. पण बघा असं करू. तर हे बघा सर्व मी मिक्स करून घेतले एकत्र. या अशा प्लेटला तेल लावून ठेवते. घेऊया. एका बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलंय, म्हणजे ते वेळवटी झाली की ठेवता येईल पटकन. ते वेळवटी करून घेऊया आपण. वेळवटे झाल्यात करून दोन्ही प्लेटमध्ये ठेवल्यात. आता वाफून घेऊया. कधी कधी मी काय करते, एका प्लेटमध्ये अशा वेळवट्या करते आणि एका प्लेटमध्ये अशी पसरवून घेते आणि मग अशा चौकोनी अशा वड्या कापते. तर आपण कोथिंबीर वडी स्पेशली अशा पण वेळवट्या चांगल्या दिसतात, तशा पण दिसतात चौकोनी. पाणी गरम झालंय बघा, खूप गरम झालंय. गॅस बारीक करते, पहिलं ठेवून घेते. आपण ठेवते. आता झाकण ठेवून वाफवायला ठेवूया. होतील आपलं 15-20 मिनिटात होतील. तर आपली वडी झाली असेल. आता बघूया. झाली वडी झाली. आता थंड करायला ठेवूया. सगळ्या वेळवटी होती ते कापून घेतली. छान एकसारखाच आकार दिलाय. हे बघा सर्व कापून झालेत. आता आपण फ्राय करूया. तर टाकूया आपण. छान असं गोल्डन ब्राऊन तळायचे आहेत किंवा शॅलो फ्राय करायचे आहेत. हे बघा छान अशी गोल्डन ब्राऊन झालेत. तर काढूया. गॅस बारीक करते. अशाच मी बाकीच्या सगळ्यात फ्राय करून घेते. तर हे बघा असे खुसखुशीत आपल्या कोथिंबीरच्या वड्या
फ्राय करून झाल्या सर्व. छान आहे बघा. तर आपल्या अशा सर्व वड्या कोथिंबीरच्या फ्राय करून झालेल्या आहेत. खूप छान असा गोल्डन ब्राऊन कलर दिसतोय बघा आणि खूप खुसखुशीत झालेत. तुम्हाला चण्याची डाळ टाकायची असेल तर टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल, ऑप्शनल आहे. तर तुम्ही चण्याचं पीठ वापरून सुद्धा नुसतं करू शकता, पण माझी ट्रिक वापरा तर खूप छान होईल आणि खुसखुशीत होईल. तर हे बघा. तर तुम्हाला कशी वाटली ही माझी रेसिपी आणि माझ्या टिप्स हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट्स करा आणि साईडला बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि माझे नवनवीन व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेल ते तुम्हाला सर्व बघता येतील. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.